राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह व पक्ष दिल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी जल्लोष होते। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातही कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालत हा आनंद व्यक्त केला। या प्रसंगी चोपडा तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल आणि शहर अध्यक्ष गिरीश देशमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। साहेब, आपण राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे तालुका अध्यक्ष आहेत। आपली पहिली प्रतिक्रिया याबाबत काय आहे? बऱ्याच दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजितदादा गट व शरद पवार गट ही झाल्यामुळे बऱ्याच दिवसापासून असं वाटत होतं की प्रश्न चिन्ह कोणाला मिळेल, पण शेवटी न्यायालयाने भूमिका मांडून आज अजितदादांकडे हा पक्ष व चिन्ह अजितदादांकडे देण्यात आला आहे आणि त्यामुळे आम्हाला उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। तालुक्याच्या पदाधिकारी म्हणून चोपडा तालुका व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सर्व नवचैतन्य वातावरण निर्माण झालं आहे तालुक्यामध्ये व अजितदादा या माध्यमातून आम्ही शुभेच्छा देतो। अजितदादा आज महाराष्ट्राचे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा एक काम करणारा चांगला माणूस आहे आणि जनतेच्या हिताचे ते निर्णय घेतात। यापुढे ते अधिक निर्णय घेतील व पक्ष हा गतिमान होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रामध्ये एक मजबूत होईल अजितदादाच्या पाठीमागे, असं सर्वांतर्फे व कार्यकर्त्यांतर्फे मी ग्वाही देतो की चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय घनश्यामभाई, आदरणीय नारायणदादा, प्रवीणभाई, निलेश भाऊ, ये शहर अध्यक्ष गिरीश भाऊ, विनोद भाऊ आणि शुभम तालुका अध्यक्ष शुभम सोनवणे व उपाध्यक्ष यश रवींद्र भाऊ चौधरी, बरेच आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतले सहकारी आहेत इथे की तोलामोलाचे आहेत। आदरणीय इथं सुनीलाबा हजर नाहीत, सुनीलाबा पाटील आणि या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी ते तन मन धनाने 100% पक्ष वाढवण्याचे काम करतील अशी मी या ठिकाणी सर्वांतर्फे ग्वाही देतो। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हे अजितदादा गटाचे नेतृत्व लाभल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि या ठिकाणी मी सर्वांतर्फे शुभेच्छा देतो दादांना की पुढील वाटचालीसाठी दादांना शुभेच्छा देतो। आम्ही जय हिंद, जय महाराष्ट्र।